तुम्ही तुमच्या मुलाच्या आत्म्याचे पालन पोषण करू शकता। नवजात अर्भकाप्रमाणेच वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा, जेणेकरून तुमचे तारण होईल। तुमच्या मुलाच्या आत्म्याचे पालन पोषण कसे करावे हे जाणून घेण्यात तुम्ही असमर्थ आहात का? त्यामुळे बऱ्याचदा प्रत्येकाला नांदत ठेवण्यात पालकांना वेगळेपणे व्यस्त आणि थकल्यासारखे वाटते। मुलांना आध्यात्मिक अन्न तसेच दूध, पोषक पदार्थ खायला घालण्यासाठी विचार आणि समर्पण आवश्यक आहे। जेव्हा आपण सुवार्तेचे सत्य आपल्या स्वतःच्या अंतःकरणात अंतर्भूत करतो, तेव्हा आपण ते आपल्या मुलांबरोबरच अधिक प्रेमाने सामायिक करू शकतो। आपल्या मुलांच्या भावना प्रमाणित करा। मुलांच्या कानात आपले शब्द खूप वजन करतात। आपण काय बोलतो आणि काय म्हणतो हे त्यांच्याच आतल्या आवाजाचा स्वर बनू शकते। मृदू शब्द राग दूर करतात, तर कठोर शब्द त्याला उत्तेजना देतात। नीतिसूत्रे 15.1 मधून तुमच्या मुलांना वारंवार सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, कारण तो स्वर्गातील आपल्या पित्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी आहे। आपण आपल्या मुलांचे हृदय आणि मन देखील आनंदाचे चांगले कारभारी बनून पोसू शकतो। हे जितकं विचित्र वाटतंय, पालकांसोबत खेळण्याचा अनुभव मुलांवर खूप मोठा प्रभाव पाडतो। आपण आपल्या मुलांना मीडिया एक्सप्लोर करण्यासाठी एक सुरक्षित जागा देखील देऊ शकतो। तुमच्या मुलाला तुमच्या आवडत्या पुस्तकांची आणि वयानुसार चित्रपटांची ओळख करून द्या, जेणेकरून तुमचं नातं घट्ट बनेल। जेव्हा मुलांना शंकास्पद माध्यमांचा सामना करावा लागतो किंवा त्यांना स्वारस्य असते, तेव्हा त्यांना त्वरित मनाई करा। त्याऐवजी मोकळ्या चर्चेचे प्रात्यक्षिक आणि प्रोत्साहन द्या, जेणेकरून तुमचे मूल समजदार होईल आणि तुमच्यापासून काहीही लपवणार नाही। त्यांचा खरोखरच दृष्टिकोन विचारात घ्या। हे सगळं तुमच्या मुलांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, हे लक्षात घ्या। देव तुमचं भलं करो।